येते एक नवीन रेसिपी. त्या रेसिपीचं नाव आहे ओल्या काजूची भाजी, जी मी मालवणी पद्धतीने बनवणार आहे. त्यासाठी हे सगळं साहित्य लागणार आहे. हे ओले काजू साधारण असे दिसतात. ह्याला कापायचं आणि ह्याच्या आतला हा गर काढायचा आणि त्याला 10 मिनिटं उकळवायचं, म्हणजे उकळवायचं पाण्यामध्ये. मग त्यातलं चीक वगैरे जे काय असतं ते निघून जातं आणि मग ते असे दिसतात. आणि या रेसिपीसाठी जे साहित्य लागणार आहे ते साहित्य मी तुम्हाला सांगते. साधारण 1/2 किलो हे काजू असतील, 1/2 किलो अधिकच असतील. एक बटाटा घेतलाय मी, एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो, कोथिंबीर, आलू लसूण पेस्ट, वाटप आहे, हे मालवणी वाटप आहे. 1 टेबलस्पून मालवणी मसाला आहे, 1 टेबलस्पून काश्मीरी पावडर आहे, 1 टेबलस्पून गरम मसाला आहे, अर्धा टेबलस्पून हळद आहे आणि मीठ चवीनुसार. हे आहे आपलं सगळं साहित्य. आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. चला, आता आपण सुरुवात करूयात रेसिपीला. तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या, तुम्हाला जितकं लागतं त्या हिशोबाने. तेल थोडं गरम झालं की कांदा टाकूया. कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झालाय. आपण आता टाकूयात त्यात आलं लसूण पेस्ट. आणि टोमॅटो घालूया. आता आपण टाकूयात सगळे मसाले आणि मीठ. मसाले जरा चांगले शिजले की आपण वाटप घालूयात त्यात. मसाले आपले आता शिजलेले आहेत चांगले. आपण आता वाटप घालून घेऊया. आणि वाटप छान शिजवून घेऊयात तेल सुटेपर्यंत. तर आपल्या वाटपाला चांगलं तेल सुटलंय, त्यामुळे आता आपण त्यामध्ये घालूयात बटाटा. आणि पाणी घालून छान परतून घेऊयात. आपण पाणी घातलंय आणि बटाटा घातला पहिले, कारण ह्याचं कारण असं की आपण काजूला एक उकळी काढून घेतली आहे आणि बटाटा शिजायचा आहे. तर आपण पहिले ग्रेव्हीमध्ये बटाटा शिजवून घेऊयात आणि मग ते 4 ते 5 मिनटं बटाटा शिजवून झाला मग आपण त्यात काजू घालूयात, म्हणजे काजू तुटणार नाही लवकर शिजून आणि दोन्ही एक समान शिजतील. आता आपला बटाटा छान शिजलाय आणि ग्रेव्हीला पण वरती मस्त तेलाचा तवंग आलाय. आता आपण काजू घालूया. आपण काजू टाकून घेतलेत, पण काजू टाकल्यावरती जास्त ढवळायची ना भाजी, काजू तुटायची शक्यता जास्त असते. आणि वरून आपण थोडीशी कोथिंबीर आत्ता घालूयात, म्हणजे
छान फ्लेवर येतो कोथिंबीरचा. आणि पुन्हा एक उकळी काढूयात 2 ते 3 मिनिट झाकण देऊन आपण शिजवून घेऊयात भाजी. आपली भाजी रेडी आहे. मी वरनं फक्त आता थोडीशी कोथिंबीर घालते. आता आपली भाजी आपण सर्व करून घेऊया. आपली भाजी आता रेडी आहे. ओल्या काजूची भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. तुमच्याकडे ओले काजू असतील तर नक्कीच ट्राय करा. खूप मस्त लागते भाजी. ही आपली भाजी आता रेडी आहे. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझे व्हिडिओज बघत राहा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या स्टोरीजवरती. ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे. असेच नवीन नवीन रेसिपीज मी तुम्हाला देत राहीन. तोपर्यंत बाय बाय.